100 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. उद्देश काय? उद्देश एकच की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत, जे शिकलेले आहेत किंवा शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांच्या हाताला कुठलंही काम नाहीये, रोजगार नाहीये, अशा बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्यांच्या हाताला काम देण्याचं काम हे त्यांच्या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं राहतं. आता काल परवा मी मुंबईवरून आले. 3 आठवडे विधिमंडळाचं अधिवेशन होतं. या अधिवेशनाच्या दरम्यान त्यांची भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं की ताई, तुमच्या चिखलीमध्ये ITI मध्ये सुद्धा तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि तेव्हा मी त्यांना थोडीशी नाराजी दाखवली की म्हटलं साहेब, ऑलरेडी आम्ही साहेबांचा, फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आठवडाभर त्या ठिकाणी कार्यक्रम लावलेले आहेत. पूर्ण आठवडा आमचा पॅक आहे. त्याच्यामुळे तुमचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही आठवडाभरानंतर घेऊ. पण त्यांनी सांगितलं ताई, तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही फक्त गेस्ट म्हणून त्या कार्यक्रमाला जायचं आहे. आमचं डिपार्टमेंट त्या ठिकाणी पूर्ण तयारी करेल. आणि इथे आल्यानंतर मला नक्कीच आनंद झाला की अतिशय चांगली तयारी आपण आजच्या या कार्यक्रमाची केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांची उपस्थिती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे 100% उपस्थिती आजच्या रोजगार मेळाव्याला आहे. डिपार्टमेंटने आयोजन चांगलं केलं, विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे, याचा अर्थ कार्यक्रम चांगला झाला असं नक्कीच नाहीये. मेन उद्देश आहे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या चिखली शहरामध्ये ज्या स्थानिक रोजगाराच्या संधी आहेत या मुलांना त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे. आज प्लेसमेंटशिप सुद्धा आपण घेतली. माझ्या माहितीनुसार कोकणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक प्लेसमेंटशिप मिळाली, श्रीराम नागरीमध्ये मिळाली, चिखली अर्बन मध्ये मिळाली. म्हणजे हे ताकद या रोजगार मेळाव्याची आहे. आज तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जावं लागतं. त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तो इंटरव्ह्यू पास नापास जे काही होईल, नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी येस नो काहीतरी मिळतं. असे 4-5 इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळते. परंतु आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आलात, इंटरव्ह्यू दिला आणि लागलीच तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं. मी सर्वप्रथम या सर्व प्लेसमेंटशिप मध्ये ज्यांना जॉब मिळाला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि ज्यांना जॉब मिळालेला नाहीये त्यांना पण शुभेच्छा देते की भविष्यामध्ये तुमच्यासाठी सुद्धा अजून काहीतरी वेगळं असेल. आपले परिश्रम, आपली मेहनत त्या ठिकाणी सोडू नका. आज या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सर्वसाधारणतः मला वाटते 20-22 वर्षाच्या याच्यातले असतील. 20च्या वरती कोण कोण आहे ज्यांचं वय हे 20 वर्षापेक्षा जास्त आहे अशाने एकदा हात वरती करा. विद्यार्थी बघा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. त्या समोरच्या मुली किती, तुमचं वय किती आहे? तुम्ही 20च्या आतल्या आहेत का? 19-20च्या आहेत. बरोबर. मागे 20च्या आतली आहेत का? कोण कोण 20च्या वरती एकदा उभे राहा. तिथे स्टेप बाय स्टेप होत्या लगत दिसत नाही. उभे राहा, उभे लागता कशाला? तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर वय नाही विचारत आहे. 20च्या वरती कोण कोण आहे? उभे राहा. तुम्ही एवढे 20च्या वरती आहेत, बरोबर आहे. आणि बाकीचे जे आहे ते 20च्या खाली आहे. मी वय याच्यासाठी तुम्हाला विचारलं तर आता मी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, फडणवीस साहेबांच्या अतिशय जवळचे, परंतु मला सुद्धा कधीतरी लक्षात राहत नाही किंवा माहिती नव्हतं
तुमच्या कार्यक्रमाला आले तर डिपार्टमेंटकडनं मला एक पत्रक दिले आणि त्यांनी सांगितलंय की ताई आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून फडणवीस साहेबांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, वरतून आलेली म्हणजे मंत्रालयातून आलेली आहे आणि ही माहिती लोकप्रतिनिधींना त्यांनी वाचायला सांगितलेली आहे. तर मी सहज पाहिलं तर जवळपास 3 पानाची ही माहिती फडणवीस साहेबांच्या बद्दल या ठिकाणी त्यांनी लिहिलेली आहे. आणि सुरुवातच बघा अशी झाली की वयाच्या 22व्या वर्षी, किती वयाच्या 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले नागपूरमधून आणि त्यांच्या वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे ते महापौर झाले. भारतामधले सगळ्यात तरुण महापौर म्हणून त्यांची इतिहासामध्ये त्या ठिकाणी नोंद आहे. म्हणजे बघा किती हुशार, बुद्धिमत्ता यांच्यामध्ये असेल की 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्या सभागृहामध्ये विषय मांडले नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, की त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडले, जे विषय मांडले त्या विषयांना त्यांनी शेवटपर्यंत न्याय मिळवून दिला आणि त्याच्यामुळं अतिशय कमी वयामध्ये म्हणजे 27व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले आणि भारतातले सगळ्यात तरुण महापौर म्हणून आजही त्यांचं नाव त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 27व्या वर्षी 28व्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि ते आमदार झाले वयाच्या 27-28व्या वर्षी. आणि आमदार झाल्यानंतर महानगरपालिकेचा त्यांना अनुभव होता. नागपूर हे मोठे शहर त्या ठिकाणी होतं. नागपूरमध्ये सगळ्यात मोठी अडचण त्या काळामध्ये होती, ज्या अतिक्रमण केलेल्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण कायम त्या ठिकाणी करायचं. हा विषय त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये घेतला. खूप मोठा हा त्या ठिकाणी विषय होता. खरं तर असे निर्णय करायचे असतील तर सरकार त्या ठिकाणी, आपण ज्या पक्षाचे आहोत त्या पक्षाचं जर सरकार असलं तर अशा मागण्यांना त्या ठिकाणी यश येतं. दुर्दैवाने फडणवीस साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी जी चळवळ त्या ठिकाणी व्यक्त केली, त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला, त्यावेळेला स्पेशल कमिटी त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री जे होते विलासराव देशमुख साहेब, त्यांनी कमिटी स्थापन केली या झोपडपट्टीच्या संदर्भात. त्या कमिटीने अभ्यास केला की ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, ज्या अतिक्रमणित भागामध्ये आहेत, गेल्या 25-25, 30-30, 40-40 वर्षापासून ते लोक त्या ठिकाणी राहतात. त्याच्यामुळं त्या झोपडपट्टीवरती किंवा त्या झोपडपट्टी धारकांवरती कुठलीही कारवाई न करता त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी भाडेपट्टे असेल, असेल जमिनीचे पट्टे असतील, ते जमिनीचे पट्टे त्या ठिकाणी आपण दिले पाहिजेत. समितीचा अहवाल विधिमंडळामध्ये सादर झाला आणि हा अहवाल सादर झाल्यानंतर नागपूरच्या एका आमदाराच्या या लक्षवेधीमुळे महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये जेवढ्या काही अतिक्रमणित झोपडपट्ट्या होत्या त्या सगळ्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी प्रमाणित करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. आणि त्यांच्या या कार्याची दखल संसदेने घेतली आणि भारतामधले जेवढे काही महापौर आहेत त्या सर्व महापौरांमधून त्यांचं सिलेक्शन हे बेस्ट फॉरेन युनिव्हर्सिटीतील शिक्षण घेण्यासाठीच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये जो कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमामध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे त्यावेळेला फडणवीस साहेबांनी केलं आणि अतिशय अभ्यासू पद्धतीने त्यांनी त्यांचा विषय मांडला आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना पारितोषिक मिळालं. पहिल्या टर्मचे आमदार असताना सुद्धा एक नाविन्यपूर्ण विषय ते सातत्याने सभागृहामध्ये घेत होते. त्याच्यानंतर
त्यांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये आला, मतदारसंघ त्यांचा बदलला. त्याच्यानंतर मतदारसंघ बदलल्यानंतर नागपूर दक्षिण आणि पश्चिम मधून या नवीन मतदारसंघामधून 2009 पासून तर 2024 पर्यंत ते सतत त्या ठिकाणी निवडून येत आहेत. आणि याच दरम्यान 2014 साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही तोही इतिहास त्यांनी केला. महाराष्ट्रातले सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेब त्या ठिकाणी होते. शरद पवार साहेबांनंतर जर महाराष्ट्रातले तरुण मुख्यमंत्री जर कोणी असतील तर तो रेकॉर्ड अजूनही फडणवीस साहेबांच्या नावावरती आहे. आणि विशेष म्हणजे एकदा मुख्यमंत्री जर झाल्यानंतर पूर्ण कार्यकाळ 5 वर्ष काढणारे सुद्धा हा सुद्धा एक रेकॉर्ड फडणवीस साहेबांच्या नावावरती त्या ठिकाणी आहे. आणि पूर्ण वेळ एक कारकिर्दी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचा शपथविधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो पण रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहे. मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर सगळ्यात कमी वेळ मुख्यमंत्री राहणारे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा फडणवीस साहेबांचं नाव त्या ठिकाणी आहे. आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊन काम करणारे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा फडणवीस साहेबांचं नाव त्या ठिकाणी रेकॉर्ड मध्ये आहे. अतिशय कल्पकतेने फडणवीस साहेब काम करतात. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या विदर्भासाठी जर म्हटलं तर विदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं की विदर्भाच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाच्या दृष्टिकोनातून सक्षम करणं. जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला विदर्भामध्ये सिंचनाचा 72,000 कोटी रुपयाचा अनुशेष होता. हा अनुशेष जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही ही त्यांची भावना होती. आणि त्यामुळे जलयुक्त शिवार सारखा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतला. तो उपक्रम त्यांनी चालवला आणि या जलयुक्त शिवारामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी आहेत उन्हाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे या 3-4 वर्षामध्ये जर का पाहिलं तर आपल्या इथला जो शेतकरी आहे तो फक्त 2 पिकं घेत नाही, तो 3 पिकं त्या ठिकाणी घेत आहे. हे कशामुळे तर जलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे. समृद्धी महामार्ग हा फडणवीस साहेबांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. आज नागपुरामधला व्यक्ती 8-9 तासामध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचतो. आणि ही खरी मदत जर कोणाला होत असेल तर ही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत होते. आज समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून काम पूर्णपणे झालेलं नाही. आज फक्त वाहतुकीसाठी तो रस्ता त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु या समृद्धी महामार्गावरती मेगा कोल्ड स्टोरेजचे प्रोजेक्ट आपण उभारणार आहोत. आणि त्या परिसरातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा माल त्या कोल्ड स्टोरेज मध्ये त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जाणार आहे. आणि सोबतच त्या कोल्ड स्टोरेज मधला माल ज्या बाजारपेठेमध्ये चांगला भाव त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळेल त्या बाजारपेठेमध्ये नेण्याची व्यवस्था सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड ही अतिशय महत्वपूर्ण योजना त्यांनी काढली. विविध जे महामंडळ आहेत त्या महामंडळाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी केलं. आता अण्णाभाऊ साठे महामंडळाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली. 2017-18 पर्यंत अतिशय कमी बजेट या महामंडळाला होतं. माझ्या माहितीनुसार काहीतरी 4-5 कोटीचं बजेट या महामंडळाला होतं पूर्ण राज्यासाठी. आणि आज जर आपण माहिती घेतली तर स्वतः आंबोले सरांनी सांगितलं आपल्या एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 157 कोटी रुपयाचं वाटप तुम्ही केलं. बरोबर आहे. ही परिस्थिती फक्त बुलढाणा जिल्ह्याची आहे. आणि काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं तर संपूर्ण राज्यासाठी 2017 पर्यंत या महामंडळाला फक्त 3 कोटीची 4 कोटीची 5 कोटीची तरतूद होती. फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी फक्त हेच नाही तर ओबीसी साठी सुद्धा त्या ठिकाणी महामंडळ तयार केलं. ओबीसीचं पण महात्मा फुले ओबीसी महामंडळ त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं. या महामंडळाच्या माध्यमातून ओबीसी मधले जे तरुण मुलं आहेत मुली आहेत
त्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी मदत होते. या सभागृहामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता. ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून आपण लॅपटॉप टॅब वाटप केलं होतं. जवळपास 70-72 विद्यार्थ्यांना आपण ते टॅबचं वाटप त्या ठिकाणी केलं होतं. एससी एसटी साठी जे महामंडळ आहेत त्या महामंडळांना सुद्धा अधिकचं बजेट देऊन त्या महामंडळाच्या माध्यमातून तरुण तरुणींना रोजगार देण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. मला खरंच आनंद होतोय की एक कार्यशील आणि कल्पक मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राला मिळतो तेव्हा त्या लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शासन प्रशासन राबवतं. अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना ही 1985 मध्ये झाली होती, बरोबर आहे, 82 मध्ये. आणि 82 पासून तर 2018 पर्यंतच्या महामंडळाचा आपण कारभार पाहिला पाहिजे आणि 2018 पासून तर आतापर्यंतचा कारभार पाहिला पाहिजे. अतिशय गतिमान पद्धतीने हे महामंडळ त्या ठिकाणी काम करत आहे. आज या ठिकाणी खादी ग्रामोद्योगचं कोणी आलं नाही, परंतु खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी तरुण आणि तरुणींना उपलब्ध झालेल्या आहेत. माझी विनंती आहे सगळ्या माझ्या तरुण बांधवांना, माझ्या तरुण भगिनींना की हे जे रोजगार मेळावे शासन ठेवत आहे हे तुमच्यासाठी ठेवत आहे. तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये रोजगार मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. ज्यांना नोकरी करायची नसेल, ज्यांना उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल, याच्या उद्योजकांसाठी विविध महामंडळ त्या ठिकाणी आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी फायनान्स मिळणार आहे. आता आंबोरे साहेबांनी सांगितलंय की काही आमच्या बऱ्याचशा केसेस मंजूर आहेत, परंतु नॅशनलाइज जे बँकेचे जे मॅनेजर्स आहेत त्यांचे निकष असतील किंवा त्यांची जी बोलण्याची पद्धत असेल त्याच्यामुळे तुमच्या केसेस त्या ठिकाणी होत नाही. ही अगदी खरी बाब आहे. या संदर्भात मी कलेक्टरकडे 2 महिन्यापूर्वी बैठक लावली आणि या बैठकीला जेवढ्या काही नॅशनलाइज बँक आहेत त्या नॅशनलाइज बँकेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर जो तरुण मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांनी काहीतरी स्वप्न पाहिलेले असतात, आपल्या करिअरच्या संदर्भात काहीतरी विचार केलेला असतो आणि तो विचार करून मनामध्ये एक स्वप्न बघून तो त्या ठिकाणी एखादी केस त्या ठिकाणी करतो आणि केस केल्यानंतर महिना होतो, 4 महिने होतात, 6 महिने होतात, परंतु बँकेकडनं त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि हळूहळू त्याचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट त्या ठिकाणी कमी होतो आणि मग वर्षभरानंतर त्या केसकडे कुणीही पाहत नाही आणि मग अशी निराशा आल्यानंतर तो जो तरुण मुलगा आहे मुलगी आहे त्याचं जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं असेल त्या स्वप्नापासून तो कुठेतरी त्या ठिकाणी दूर जायला लागतो. बँकेने जर का चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तर प्रधानमंत्रीच्या माध्यमातून असतील किंवा मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून असतील ज्या विविध रोजगारांच्या स्कीम्स आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू शकतील. मुद्रा योजनेच्या माध्यमातूनही बऱ्याचशा तरुणांनी केस केलेल्या आहेत, परंतु निकष कठीण असल्यामुळं त्या केसेस यशस्वी होत नाहीत. या अधिवेशनामध्ये खरं तर आम्ही मागणी केली की नॅशनलाइज बँका ह्या मदत करत नाहीत, अशा वेळेला स्थानिक ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांना हे अधिकार त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे, जेणेकरून पतसंस्थेच्या माध्यमातून तरुणांनी ज्या केस केलेल्या आहेत त्या केसला आम्हाला अर्थसहाय्य करता येईल. संभाजीनगरमध्ये अशा काही पतसंस्थांना अधिकार दिलेले आहेत. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाणा अर्बन, चिखली अर्बन आणि तोरणा अर्बन या तिघांनी सुद्धा शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच हा जो प्रस्ताव मान्य होईल आणि हा मान्य झाल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे आंबोले साहेब या सगळ्या केसेस आपण या 3 पतसंस्थेच्या माध्यमातून 3 स्थानिक बँकेच्या माध्यमातून आपण या केसेस त्या ठिकाणी पूर्ण करू. आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून चांगली माहिती आपल्या चिखलीतल्या तरुणांना आपण दिलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की इथे उपस्थित सर्व तरुण मुली मुलं याचा नक्कीच चांगला फायदा करून घेतील. मी सुद्धा या शाळेची या कॉलेजची विद्यार्थी राहिलेली आहे. आमच्या वेळेला असे कार्यक्रम शासनाकडे होत नव्हते मॅडम.
आमच्याकडनं कार्यक्रम व्हायचे, शिवाजी शिक्षण संस्थेचं कोणीतरी यायचं, त्यांचं भाषण व्हायचं, माझा सत्कार व्हायचा. परंतु शासनाचे अशा पद्धतीचे कार्यक्रम आमच्या काळात त्यावेळेला त्या 10-15 वर्षांमध्ये मी कुठेही मला आठवत नाही झाल्यासारखे. फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की म्हणजे कर्तृत्व खूप मोठं आहे, आम्हाला कोणीही नाव ठेवू शकत नाही. परंतु अशा वेळेला जेव्हा कामामध्ये कोणी बोट ठेवू शकत नाही, अशा वेळेला मग नको त्या गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं आणि राजकारण केलं जातं. फडणवीस साहेबांच्या कामाच्या बाबतीमध्ये कोणीही काही बोलू शकत नाही, मग त्यांची जात काढली जाते. आणि मला खरंच अभिमान वाटतो की जे मराठा समाजाचं महामंडळ आहे त्या महामंडळाला न्याय देण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी केलं. ही जी आपली संस्था आहे शिवाजी शिक्षण संस्था, ही शिवाजी शिक्षण संस्था बहुजनांची शिवाजी शिक्षण संस्था आहे. बहुजनांचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात. या शिक्षण संस्थेला काँग्रेसच्या काळामध्ये कधी 5 पैसे मिळाले नाही, परंतु पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या विविध शिक्षण संस्था असताना सुद्धा कुठलंही राजकारण न करता जी संस्था चांगलं काम करते, जी संस्था बहुजनांना शिक्षण मिळवून देते, अशा संस्थेची निवड त्या ठिकाणी पंतप्रधान महोदयांनी केली आणि त्यांच्या PM उषा या योजनेच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मिळाला. आम्हाला निवडणुकीमध्ये त्रास होतो सर, पण आज मॅडमने ते दूर केलंय. त्यांनी त्यांच्या समजून सांगितलंय की प्रधानमंत्री कार्यालयामधून आमच्या या शाळेला, आमच्या या संस्थेला, आमच्या या महाविद्यालयाला 5 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे. हा मेसेज कोणाला द्यायचा आहे, कोणाला गेला पाहिजे, त्याच्यापर्यंत नक्कीच हा मेसेज जाईल. आणि मला एकच अपेक्षा आहे की आता येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये संस्थेमध्ये त्या ठिकाणी राजकारण होणार नाही. काम करत असताना आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही. आदर्श शिक्षण संस्था पण आमची आहे, शिक्षण प्रसारक मंडळ पण आमचं आहे आणि शिवाजी शिक्षण संस्था सुद्धा आमचीच आहे. परंतु जाणीवपूर्वक संस्थेमध्ये अशी काही लोक असतात की ज्यांना चांगलं काही दिसत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त राजकारणच दिसतं. सुदैवाने अशा लोकांनाही देवाने आता घरी बसवलेलं आहे. जे काम करणारे लोक आहेत ते जनतेमध्ये आहेत आणि शेवटी सर्वसामान्य जनता ही जनार्दन असते. जनतेचा आशीर्वाद घेऊन जर का जनतेच्या सेवेसाठी जर का काम केलं तर त्या ठिकाणी कुठेही आपल्याला अडचण त्या ठिकाणी होत नाही. मला पूर्ण खात्री आहे आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बहुजन शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे हे जे सर्व बहुजन समाजाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, देवाभाऊच्या या रोजगार मेळाव्यातून त्यांना सुद्धा चांगला रोजगार त्यांना मिळेल आणि त्यांचं सुद्धा भवितव्य हे त्या ठिकाणी उज्ज्वल होईल. या रोजगार मेळाव्याच्या संदर्भात कोणाला अडचण असेल किंवा आज कोणी या ठिकाणी एखाद्या केससाठी फॉर्म भरला असेल आणि बँकेने त्यांचा अर्ज मान्य केला नसेल, त्रुटी काढल्या असतील, तर माझी विनंती आहे की इथे बसलेल्या कुठल्याही तरुण मुलाने, मुलीने, विद्यार्थिनीने माझ्याकडे यावं, त्या बँकेकडे फोन लावून घ्यावा. परंतु असं झालं नाही पाहिजे की बाबा या रोजगार मेळाव्यामध्ये आम्ही असा अर्ज भरला परंतु बँकेने आमचं कामच त्या ठिकाणी केलं नाही. अशा कुठल्याही केसेस असतील आंबोरे सर आणि तुम्ही पण सर, अशा कुठल्याही केसेस असतील तर त्या माझ्याकडे पाठवा. त्या केसेसला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्रित झालो आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक चांगलं चर्चासत्र आपण या ठिकाणी घडवून आणलं. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते, आपल्या सर्वांचे अभिनंदन करते.